नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मी माझ्या रोजच्या दिवसातील काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आज फुलं तोडायला बाहेर आले. म्हणलं थोडीच फुलं आली असतील, पण आता चांगली अजून छान फुलं यायला लागलीत गोकर्णाला. आणि असली भारी फुलं वाटत होती, लई भारी दिसत होतं सकाळी सकाळी हे गोकर्णाचं झाड बघायला. मी पण मग आज सगळी फुलं तोडली नाहीत, जेवढी लागतील तेवढीच तोडून घेतली आणि बाकीची झाडाला तशीच ठेवली. आता पाऊस पडलाय त्यामुळे अजून जास्त बहर आलाय गोकर्णाला. त्यानंतर देवपूजेला देवांना ती फुलं वापरलीत. खूप छान दिसतात ही गोकर्णाची फुलं खरं देवांना घातल्यानंतर. छान प्रकारे देवपूजाही करून घेतली. नंतर करायचा होता स्वयंपाक काय भाजी चपाती केली. आणि शाळेतही असं असतं की बाकीचं काही देण्यापेक्षा ना त्यांना शाळेत भाजी चपातीच द्यायची, कारण ते दिवसभर शाळेत असल्यामुळं भाजी चपाती जास्त बरी असते, म्हणून भाजी चपातीच शाळेत द्यायलाही लावतात. तसा शाळेत भात असतो, पण प्रत्येकजणच भात खायला असं काही नसतं, म्हणून मग आपलं भाजी चपाती त्यांना रोज शाळेत डब्याला देते मी. ते सर्व आवरून पुन्हा मग एकदा चहा केला. आणि भेंडीची भाजी जास्त असते, कारण त्या दोघींनाही भेंडीची भाजी आवडते. आणि आवडीची भाजी असली तरच सगळा डबा संपवलेला असतो घरी येताना, नाहीतर तसाच थोडा का होईना ठेवायचा. हे काम दुर्वाचं जास्त असतं. तसं भक्ती तर सर्व काही खाते. त्यानंतर घातल्या दोघींच्याही वेण्या, आणि त्यात उशीर झाला होता म्हणून पटपट वेण्या घालायला चालू होतं. हिला किती ओरडलं तरी हिच्या मनाचंच ती करती. आणि त्यात जायला परत उशीर होतो. जायलाही उशीर व्हायला नको आणि आवरायचंही पटपट नाही, असं असतं या दुर्वाचं. जाताना बाकीचं तर सगळं काही काम करून गेले होते, कपडे वगैरे पण धुतले होते. आल्यानंतर फरशी पुसायची होती, वाळत घालायचे ठेवले होते, कारण म्हणलं आता वाळत घालेपर्यंत उशीर होईल. आणि तसंच होतं, धुवून तर होतात पण रोजही झालं तरी वाळत घालणे कपडे होत नाही. आणि वेण्या घालतानाही एकमेकीला डिवचायचं बोलायचं चालूच असतं. शांत तर काही बसणंच नसतं, तिथंही ओरडावं लागतं. त्यानंतर संध्याकाळी भक्तीचं नियोजन होतं मॅगी करायची. त्या दोघींचंच असं चालू होतं, बघा कशी मॅगी करतायत. आणि तिला म्हणलं मी देते करून, तर नाही म्हणली राहू दे माझं मी करते. मॅगी तर तेवढी मला जमते ना तेवढी तर करू दे. आणि दोघी बहिणींचं चालू होतं ही मॅगी करायचं, त्यातून पण अशी सांडून ठेवली. मग ओरडलं तर म्हणती म्हणून तर मी काही करत नाही, असं असतं. त्यामुळं तिच्या परीनं ते व्हायला पाहिजे. आणि आपण तिथं असल्यानंतर थोडंफार त्यांना शिकलं तर चांगलंच आहे, कारण ती सवय काय वाया जाणार नाही. म्हणून मग म्हटलं कर मग तुला करायची तर. मॅगी तर तिचं तिनं केली रोज, नंतर चहा वगैरे खायला करून घेतला. मॅगी रोज तर नाही करत, आणि जरी रोज करायची झाली तरी शेवया करून देते मी त्यांना. पण आज त्यांना खायचीच होती आणि तेही म्हणले मीच बनवणार मम्मी. मग म्हणलं बनव बाई, तुला बनवायची तर. मम्मी तिथंच होतं त्यामुळं मग तिला म्हणलं बनव तू. आणि छानही केली होती तिनं केलेली जरी असली त्या दोघीच खाणार होत्या, तरीसुद्धा सगळ्यांना थोडं थोडं टेस्ट करण्यासाठी दिलं तिनं. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.